हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहेत का? ओ ही गोविंद बघा भाऊ, माझी पाटणची बिल्डिंग डान्स दाखवा बरं तुमचा पूर्ण डान्स. कलर पेंट झालेला आहे. थोडं टचअपचं काम बाकी आहे. आता पाठीमागे जे दोघे जण काम करत आहेत ते सगळं टचअप वगैरे करत आहेत ना, वुडन कलर मारत आहेत. हा बघा पोरगा कसं लांबून हात दाखवतो. हा करतो. याचं नाव गोविंद आहे. गोविंद हा माणूस एकदम कामाला परफेक्ट माणूस आहे. काम चांगला करतो. पण माणूस जर समज नसल्यास तो झोपून राहतो. हे बघा कशी शिडी पकडली बघा. आम्ही आहे पेंट मारत आहे. लाकडासारखी फळी दिसत आहे ना. कुणाला छान वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. हा बघा बाय करत आहे गोविंद. गोविंद गोविंद. हा बघा इतका आळशी माणूस आहे. आणि हे खूप रिस्कचे काम होतं. माझ्या माणसाला जमत नव्हतं, त्याच्यामुळे मी काम करत आहे. कारण की खूप हार्ड वर्क होतं ते. खूप हार्ड वर्क होतं. त्यावरच्या कसं वाटत आहे पेंट मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. खालण्याची हाईट नाही म्हणलं तरी 80 फूट हाईट असेल. 80 फूट हाईटवर वरती घोडा ठेवला आहे. त्याला सपोर्ट काहीच नाही आहे. त्याला सपोर्ट नसल्यामुळे खूप रिस्की काम होतं. माणसं आमचे काम करत नव्हते. हा खाली बघत आहे बघा. पेंटर लोक आमच्या इकडे खूप कमी आहेत असे काम करणारे. एकदम रिस्की काम करत आहे. हा गोविंद आहे. गोविंदने बघा त्या कपड्याला गुंड्या सुद्धा लावलेलं नाही. तसा जेवण उभा राहिला आहे. आणि एकदम ऊन पडलेलं आहे तापमान. कमरावरती हात ठेवलेला आहे. आता बघा मी बोललो तेव्हा त्यांनी हात पकडला आहे शिडीला. आज त्याचा मित्र आला नव्हता कामावर, त्याच्यामुळे गोविंद खूप बोर झाला होता. मित्र आले, दोघं खूप मस्ती करतात. हे बघा वरती काम करत आहे मी. हा कलर टेराकोटा कलर आहे. चांगला वाटत असेल तर कमेंट करा. किती छान कलर वाटत आहे. कसं मारत आहे. आज गोविंदला 4 वाजता सुट्टी पाहिजे होती, कारण की त्याच्या पाहुण्याचा बकऱ्याचा कार्यक्रम होता. त्याला मटण खायला जायचं होतं, पण त्याला सुट्टी नाही दिल्यामुळे त्याला खूप राग आला होता माझा. आता बघा मी खाली उतरलेलो आहे. खाली उतरून पुन्हा शिडी तिकडे लावायची आहे. आता बस थोडंसं काम बाकी आहे, ते समोरचं मारायचं. खालनं व्हिडिओ काढत आहे माझा मित्र. व्हिडिओ काढणार, त्याचे नाव रवी आहे. चंदमामाला वरती पाठवलं होतं, पण चंदमामा वरतीच जाऊन बसले चंद्रावर. बबड्या काय करत आहे? याला आम्ही बबड्या बोलतो. बबड्या टेराकोटा कलर याच्यावरती आपल्याला PO कोटिंग करायचं आहे. नंतर PO कोटिंग केल्यानंतर एकदम सागवानी लाकडासारखं दिसणार आहे. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर पाठवणार आहे.
आणि मला वाटतं थोडं जरासं थोडं काम राहिलेलं आहे, बाकी आहे. हे बघा किती उंच हाईट आहे बघा. इतकी उंच हाईट आहे की खालून नाही म्हणलं तरी 100-120 फूट हाईट आहे त्याची. किती बारीक दिसत आहे बघा. आज मी गेलो होतो बाहेर दुसरीकडे बेलोरा रोडला, तिकडं काम चालू होतं माझं. तिकडनं आलो होतो तर इकडे कलर संपला होता माझा, पेंट संपला. पुन्हा दुकानामध्ये गेलो, पुन्हा पेंट आणून दिला. तोपर्यंत माझी माणसं बसलेलीच होती. पण माझी माणसांनी मला काय असं फोन वगैरे काय केलं नव्हतं मला. ठीक आहे म्हणलं, पण स्वतः पेंट घेऊन आलो. इथे कलर मारत आहे मी. आता बस थोडंसं बाकी आहे पेंट करण्याचं. हे बघा हाईट किती मोठी बघा. बाजूला आपला भगवा कलर त्या पट्ट्याला दिलेला आहे. कसा वाटत आहे ते सांगा मला. आता खिडकीला पकडलेला आहे मी. गोविंदनी शर्टाच्या गुंड्यासुद्धा लावलेल्या नाहीत. तसंच माझ्याकडे आला. आता शिडीच्या खाली उतरत आहे. पुन्हा शिडी इकडे घेत आहे मी. आणि ही दुसरी साईड आहे, ही वरची साईड आहे. मारायला चालू आहे. आता शिडी इकडे घ्यायची आहे मला. आता मी इकडे शिडी घेत आहे बघा. आज गोविंदला आज कॉफी प्यायला भेटली नाही. तर गोविंदला कॉफी प्यायचा खूप नाद आहे. त्याला कॉफी नाही दिलं तर डायरेक्ट झोपून जातो ते. उन्हामध्ये आमच्या सरने थंड आणला होता प्यायला. आम्ही तो थंड पिला. बाकी असं कसं किती छान वाटतं ते मला सांगा. गोविंद वरी चढायचा प्रयत्न करत आहे. आता वरती चढत आहे. खाली त्या शिडीमध्ये फरशीचा तुकडा बसवत आहे मी. कारण की ते फरशीचा तुकडा शिडी हालत आहे इकडे तिकडे, जकल जातं बॅलन्स. हा बघा किती खालनं हाईट आहे बघा. बघा इकडनं दाखवतो मी कसं दिसतं. खूप उंच हाईट आहे. हे बघा किती उंच हाईट आहे. नाही म्हणलं तरी 120-130 फूट हाईट असेल. आता हे दुसऱ्या बाजूने चालू आहे पेंट करायला. आतमधले गुरु कंपल्सरी मारणं गरजेचं होतं. इकडे थोडी कटिंग राहिलेली आहे. आभाळ किती छान वाटत आहे. बाजूला एकदम हिरवगार वातावरण आहे. हे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र ईस्ट बीड तालुका माजलगाव, राहणार दिंडोडमध्ये कलरचं काम चालू आहे. किती भारी वाटत आहे बघा. सगळं अखंड बंगला झाल्यास तुम्हाला नंतर अजून एक मी माझा व्हिडिओ पाठवणार आहे. इतकी उंच हाईट आहे की कोणी शिडीवर चढलं तरी त्याची नजर अशी खाली पडणार आहे. तर वरती बघा कसं पेंट मारत आहे. माझे नाही म्हणलं तरी 5-7 कामं चालू आहेत. कसं आहे इकडं त्या साईटवर गेलं की इकडचे माणसं झोपतात.
त्या साईडकडून आलं की त्या साईडची माणसं झोपतात. बाबा मुश्किल आहे काम करणं. कारण की मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, काम घेणं खूप सोपं आहे, करणं खूप कठीण आहे. म्हणजे टायमावरती माणसं साथ देत नाहीत. कोणी सुट्ट्या मारतं, कोणाच्या टायमावर दुखतं, कोणाच्या घरी जेवायला, कोणी तर घरी जेवायला जातं 1-1, 2-2 घंटे येत नाही कामावरती. तसा आमचा बबडे आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगत आहे, माणसं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये माणसं भेटणं खूप मुश्किल आहे, कठीण आहे. पेंटर लोक कोणीच नाही. आज आमच्या पेंटरला नाही म्हणलं तरी 1200 रुपये हजेरी आहे. एका माणसाला 1200 रुपये हजेरी. त्या 1200 रुपये हजेरी कोणाला आहे ते मला सांगा. तुम्हाला असं 1200 रुपये हजेरी असली तर मला कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे जास्त पेमेंट आहे. पेंटर लोकांना डिमांड भरपूर आहे.